पाणी. राजू, भागूताई गेली. आईने सांगितलं. खूप वाईट वाटलं. आम्हालाही वाटलं, पण काय करणार, तो तिचा निर्णय होता ना. पण तिने थांबायला हवं होतं. आमची पण तीच इच्छा होती, पण तिने जीव लावणाऱ्या माणसांपेक्षा रक्ताची नाती निवडली. आता तिच्या निर्णयाचा मान तर राखला पाहिजे ना. तिला ना हे घर आपलं कधी वाटलंच नसणार, म्हणून ती निघून गेली. असं कसं होईल राजू? हे घर परकं असेल तरी बी आम्हाला आपलंसं वाटतंय. मग एवढी वर्ष या घरात राहणाऱ्या माणसांना हे घर परकं कसं वाटू शकतं? ह्यो निर्णय तिने रागाच्या भरात घेतला असला तरी तिला हे घर एवढा सहजासहजी नाही सुटणार बघ. तिच्या आठवणी तरी कुठं आमची पाठ सोडणार आहेत. असं वाटतंय भागू कुठनं तरी पळतील आणि मला राजूताई मला भूक लागलीये, मला काहीतरी गरमागरम खायला करून दे. मी माझ्या हाताने काहीतरी छान बनवून तिला भरवेन. असं वाटतं कुठून तरी भागू येईल आणि मागून घट्ट मिठी मारल. भागू, का ग परक केलंस आम्हाला? राजू, शशी दादा आई बाबा शोधले. भागूताई, शशी दादांनी आई बाबा शोधले. हा, आई बाबा शोधले शशी दादा. डॅडी, तुम्ही जरा शांत राहा. शत्रुभया गेलेत ना फुटेजचं बघायला. आज जर का ते CCTV फुटेज चिरंजीवांच्या हातात लागलं नाही ना, तर सगळ्या नव्याने विचार करायला लागणार आम्हाला. नव्यानं डाव मांडायला लागणार. एवढं सोपं नाही ते. त्यांचा फोन काही ना झाले. बोला चिरंजीव, झालं का काम? डॅडी घोटाळा झाला इथं. काय झालं? तो सूर्य आपल्या आधी इथं येऊन फुटेज घेऊन गेलाय. नाही नाही, या सूर्याने आमचा अंत बघितला. आता दाखवूनच देतो शालिंदर निंबाळकर कुठल्या थराला जाऊ शकतो ते. सूर्याच्या मनाची अवस्था मला बघवत नव्हती. भागूने असं करायला नको होतं. सूर्याचा लय जीव आहे भागूवर. लहानपणापासून स्वतःच्या जीवा परास ज्यादा जपलंय त्यानं भागूला. भागूची कमतरता आता या घराला कायम जाणवत राहणार आहे बघ. तात्या, बघू माझा फोन आहे का इकडे? अगं तिकडे कुठे ठेवलास का बघ. अगं राजू, कसली धावपळ चालली? काय झालं सांग तरी. अगं आई, प्रसादशी बोलताना आता भागूच्या आईवडिलांचा विषय निघाला आणि त्याच्या बोलण्यात असं कळलं की शशिकांत भागूच्या आईवडिलांना शोधत होता आणि प्रसादच्या खिशात भागूच्या फोटोचे जे तुकडे मिळाले ना, ते त्याला त्याच घरात मिळाले असणार आहेत. हा, आता त्याला काही नीटचं सांगता येत नाही, पण नक्कीच काहीतरी काळं बेरं एवढं मला वाटतंय. राजू, मला भागूचा फोन आला होता. ती म्हणत होती त्या बेळगावकरांच्या बंगल्यात व्यवस्थित नाहीये काय. मला ना तिची काळजी वाटते. ती डॅडींच्या तावडीत तर नसेल ना, कारण तेच आपल्या वाईटावर आहेत ना सध्या. आता इकेच आपल्या बाजूने आल्यासारखं वाटतंय मला. काय झालं? एवढं काळजीत का दिसताय तुम्ही? दादा, ते प्रसादशी बोलत होते. काय प्रसादचं? जालिंदरचा फोन. हॅलो. नसते सूर्या शेठ, काही विसरला नाही ना आम्हाला? तुला विसरून कसं चालेल? तुला परत एकदा तुरुंगात टाकल्याशिवाय आणि फासावर लटकवल्याशिवाय ना विसरणार नाही मी तुला. कॉन्फिडन्स चांगला आहे, आवडला आपल्याला. अरे हा, विसरलोच. ते आमचं CCTV फुटेज बी घेऊन आला नाही का तू? अरे आमच्या विरुद्ध चांगलाच सबळ पुरावा मिळाला म्हणायचा तुला. आता काय करायचं? आता आम्हाला शिक्षा होणार, आम्ही फासावर लटकणार. 啊 आमच्या पायाखालची जिमीन सरकली म्हणायची. झालं तुझं?
नाही झालं का आता मुद्द्याचं बोल कापून गेलं सांगतो सगळे सांगतो. अरे बाबा तुला किती वेळा सांगायचं, तू हा जो खेळ खेळतोयस ना ह्यातले आम्ही वस्तात. अरे ह्या कोर्ट कचेऱ्या आम्ही कुळून प्यालोय बाबा, आणि तू आम्हालाच फासावर लटकवायला निघालास. पर त्याआधी तुझी धाकटी बहीण कुठे याचा विचार केलास का? अरे तुझ्या भागून आमचं भाग्य उजळून टाकलं ना. जालिंदर आमचं बोलणं अजून पूर्ण झालं नाही. तुझ्या बहिणीच्या आई बापाला आम्ही शोधून काढले. पुढचं तुला सांगायला नको. जालिंदर तू नीच आहेस कपटीस हे माहित होतं रे, पण तू स्वतःच्या फायद्यासाठी लहान पोरीचा वापर करून घेशील हे कधी वाटलं नव्हतं रे. हे बघ तिला जर काय झालं तर अख्ख्या गावासमोर तुला जित्ता गाडी ना. शी तुझी बहीण आमच्या ताब्यात असताना ही असली भाषा तुझ्या तोंडात शोभते का रे सूर्या? आमचा जीव घेणं एवढं सोपं वाटलं का तुला? जालिंदर निंबाळकर मानतात आम्हाला. तुझ्या 7 पिढ्यांना पुरून उरीन मी. आमच्या कॅसाला जरी धक्का लागला ना यात तुझ्या बहिणीचा जीव गेलाच म्हणून समज. बरं आमचा जीव जाईल राहील ती नंतरची गोष्ट आहे. त्याआधी हेचा तर जीव घेऊच आम्ही. भागू भागू तुझा आवाज तुझ्या बहिणीपर्यंत नाही पोहोचणार. बा झाले गप्पा, मुद्द्याचं बोलतो. बहीण सुखरूप हवी असेल तर CCTV फुटेज आमच्या चिरंजीवांच्या ताब्यात द्यायचं आणि केस मागं घ्यायची. तरच या पोरीला जिवंत बघू शकशील. नाही तर तुझ्या बहिणीला तडपावून मारू आम्ही. जालिंदर तुम्ही आलात ते तुमचं काय ते प्रोटीन पावडर का काय ते असतं ना ते बनवून ठेवले, आणते. धनु बस, मला तुझ्याशी बोलायचं. धनु खरंच तुझं मन खूप मोठं. मग माझ्याकडून एवढ्या चुका झाल्या, तू लगेच ते विसरून मला लगेच माफ पण केलंस. मी खूप चुकीचा वागलो तुझ्यासोबत. तुम्ही आता ते समजा विसरून जा बघू. आता जे घडून गेलंय ते आपल्याला बदलता येणार आहे का? आपण हे परत कधी घडू नये हे आपल्या हातात. धनु तुला एवढा सगळा झालेला त्रास कसं काय विसरू शकतेस? माझ्याकडून एवढ्या चुका झाल्या आणि तू लगेच माफ केलंस. माणूस म्हणलं की चुका तर होणारच ना. पण एकदा का त्याला त्याची चूक कळली की मोठ्या मनानं माफ करावं. यानं नातं टिकून राहतं. दादा म्हणतो उधळून लावणं लई सोपं असतं धने, पण सावरून घेणं तितकंच कठीण. आपण जर आपली चुकीची जाणीवच ठेवली नाही तर मग आपण आपल्या मनावर ताबा ठेवायचा कसा? आपल्या माणसांवर प्रेम करून. तर तुम्हाला तुमच्या चुकांची जाणीव असो वा नसो, पण तुमच्यावर प्रेम करणाऱ्या माणसांची जाणीव कायम असली पाहिजे.